नमस्कार. आज आपल्या सोबत आहेत प्राध्यापक धुरंधर सर, ज्यांच्या मार्गदर्शनाखाली 10,000 पेक्षा जास्त विद्यार्थी महाराष्ट्र शासन सेवेमध्ये आज कार्यरत आहेत. सर जे आहेत ते पोलीस भरती, आर्मी, अग्निवीर, एसएससी, रेल्वे सारख्या बऱ्याच स्पर्धा परीक्षांची तयारी करून घेतात विद्यार्थ्यांकडनं आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या यशाच्या शिखरावरती पोहोचवण्याचं सर काम करत आहेत. नमस्कार सर. नमस्कार. सर, थोडं आपल्याबद्दल सांगाल की शिक्षण प्रवास कसा राहिला आणि तुम्हाला शिक्षण क्षेत्रात येण्याची संधी मिळाली कशी, त्याबद्दल काय सांगायचं? अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील चंडिकापूर हे माझं मूळ गाव आहे. माझ्या घरी मोठे भाऊ पोस्ट ग्रॅज्युएट शिकलेले आहेत, ते पण शिकत होते. 2 नंबरचे भाऊ ते पण शिकत होते. त्यामुळे आमच्या घरात शिक्षणाचं वातावरण होतं. माझ्या कुटुंबामधले सगळे नातेवाईक शिक्षित क्षेत्रामधले असल्याकारणाने मी शिकत गेलो आणि माझं प्राथमिक शिक्षण, माझं गाव आहे चंडिकापूर, जिल्हा परिषदेची शाळा आहे तिथे झालं. त्यानंतर मी हायस्कूलच्या शिक्षणासाठी दारापूर म्हणून गाव आहे तिथे शिक्षण घेतलं आणि नंतर कॉलेजमध्ये महाविद्यालयामध्ये 11वी-12वी करता विदर्भ महाविद्यालय येथे मी पदवी केली. म्हणजे ज्युनियरला पण होतो आणि पदवी पण तिथेच केली BSc आणि त्याच्यानंतर B.Ed वगैरे केलं मी. आणि माझे मोठे बंधू मनोहर धुरंधर हे दिल्लीला UPSCच्या अभ्यासासाठी तेव्हा गेले होते. त्यांच्याकडूनच मग आम्ही प्रेरणा घेतली की मला पण स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायचा आहे. सर, मला विचारायचं आहे की धुरंधर सर पॉईंट अकॅडमीची सुरुवात कशी झाली आणि केव्हा झाली? साधारणतः 99 ते 2005च्या दरम्यान मी स्वतः स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केला. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करीत असताना मी अकॅडमिक क्लासेससुद्धा घ्यायचं. 8वी 9वी 10वीच्या मुलांना शिकवत असायचं, कारण घरची परिस्थिती फारशी चांगली नसल्याकारणाने अर्निंग अँड लर्निंग असं होतं. आमचा स्वतःचा खर्च काढण्यासाठी, रूमचा खर्च काढण्यासाठी मी 8वी 9वी 10वीचे क्लासेस घ्यायचा. आणि त्याच दरम्यान मग एक आमचे मित्र आहेत प्रगणे सर, त्यांचा एक नातेवाईक होता रोशन इंगळे म्हणून. त्यांनी मला तो पोलीसची तयारी करायचा तेव्हा, आणि तो तयारी करीत असताना मी त्यांच्याच घरी जाऊन क्लास घ्यायचं. प्रगणे सरांच्या सायन्स विषय शिकवायचं मी. तर तो मला स्पर्धा परीक्षेबद्दल मार्गदर्शन मागायचं. तर मला म्हणजे माझं मार्गदर्शन त्याला खूप जास्त आवडलं, माझं गणित शिकवणं वगैरे. आणि त्याला मी आयडियाज पण दिल्या बऱ्याचशा. तर त्यांनी काय केलं, त्याच्या 15-20 मित्रांना आणलं आणि त्यांचाच एक क्लास सुरू केला आम्ही. तेव्हा मी फक्त त्याच्याकडून पेपरचे, टेस्ट सिरीजचे म्हणजे टेस्ट पेपरचे पैसे घ्यायचं, 10,000 रुपये गोळा करून. आणि मग त्या मुलांना म्हणजे जवळपास 20 पैकी 17 मुलं ते लागले. त्यामध्ये एक मुलगी PSI पण झाली. एक राठोड नावाची मुलगी होती, ती वार्डन झाली हॉस्टेलची. क्लरिकलमध्ये 2-3 मुली लागलेत आणि 15-16 जण पोलीसमध्ये लागलेत. त्यामुळे झालं असं की त्यांना खूप चांगलं वाटलं. आणि तेव्हा पोलीस भरतीच्या नावाने स्पेशल कुठलाच क्लास महाराष्ट्रामध्ये नव्हता. तर मग त्या मुलांनी भरपूर सारे मुलं पाठविले. मग दुसऱ्या वर्षी 50 मुलं आले, त्यामधले 47-48 मुलं सिलेक्ट झाले, राहिलेले दुसऱ्या वर्षी सिलेक्ट झाले. म्हणजे 100% सिलेक्शन झालं. त्यामुळे माझ्याकडे भरपूर मुलं यायला लागले. तर मग जेव्हा माझा स्वतःचा अभ्यास करायला मला वेळ पण मिळाला नाही आणि नोकरी बद्दल जे आकर्षण होतं माझं ते कमी होत गेलं. आणि तेव्हा पण 500-600 मुलं असायचे आणि मग मी मुलांना फायदा होत गेला तर मी त्यामध्ये रमत गेलो आणि अशा प्रकारची सुरुवात झाली. तर आज तुम्ही ज्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करता त्यांच्याकरता तुम्ही वेगळं काय करता, मला थोडं हे जाणून घ्यायचं होतं. भरती आणि अग्निवीर किंवा SSC GD या ज्या पॅरामिलिटरी फोर्सेस वगैरे आहेत, या परीक्षांसाठी पात्र असणारे विद्यार्थी जास्तीत जास्त 12वी पास असतात. त्यांची पात्रताच 12वी पासची आहे. तर या विद्यार्थ्यांना सेल्फ स्टडी म्हणजे ते करतीलच असं नसतं आणि काही विद्यार्थी करतात पण. माझं असं आहे की मी त्यांच्याकडून स्वतः करून घेतो जास्तीत जास्त. म्हणजे आजही महाराष्ट्रामधला एकमेव क्लास असेल की जिथे स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना होमवर्क दिलं जातं आणि त्या होमवर्कवर मी त्यांच्याकडून प्रश्न काढून घेतो आणि तेच त्यांच्याकडून वधून घेतो. आणि त्या सिलेबसवर मॅक्झिमम प्रश्न विचारले जातात. फिजिकलच्या संदर्भात मी स्वतः कोच नेमलेले आहेत आपल्या अकॅडमी मार्फत. गेल्या
20 वर्षापासून 4 ते 5 कोच वेगवेगळ्या इव्हेंटचे एक्सपर्ट मी अपॉइंट केलेले आहेत. त्यांच्या वारंवार टेस्ट अपॉइंट करतो. त्यामुळे मॅक्झिमम मुलं माझे लागून जातात. आणि जे काही मुलं असतात असे अभ्यासात कमजोर असतात, काही शारीरिक चाचणीमध्ये कमजोर असतात, ते दुसऱ्या वर्षी लागून जातात. म्हणजे माझा भर असतो जास्तीत जास्त मुलांकडून करून घेणे. आणि ते करून घेण्यासाठी होते असं की खूप जास्त वेळ द्यावा लागतो. मला स्वतः त्यामध्ये खूप जास्त इन्व्हॉल्व राहावं लागतं. कारण बाकी लोक जे बोलावतो ते मला एवढा वेळ देत नाहीत. पण मी वेळ देत असल्यामुळे, वेगवेगळ्या लोकांकडून ते करून घेत असल्यामुळे सक्सेस रेट हा नॅचरली वाढून जातो. महाराष्ट्रातील इतर कोचिंग सेंटरपेक्षा धुरंधर सर करिअर पॉईंट अकॅडमी ही वेगळी कशी आहे, याबद्दल तुमचं मत काय आहे सर? मला थोडं एक हे सांगा. माझ्या अकॅडमीला आलेला विद्यार्थी त्यांनी जर माझ्या सांगण्याप्रमाणे शारीरिक चाचणीची तयारी, थेरी पेपरची तयारी केली तर मी एका वाक्यात सांगेल की हमखास पोलीस होतो. हां, हे माझं वेगळेपण आहे. महाराष्ट्रामध्ये तुम्हाला सांगतो, कितीही क्लासेस असतील किंवा मार्गदर्शन करणारे लोक असतील, मी पण त्यापैकी एकच आहे. पण मला असं जाणवते की माझा सक्सेस रेट हा 50% पेक्षा अबोव आहे. आणि हे स्पर्धा परीक्षेमध्ये इम्पॉसिबल बाब आहे. अकॅडमिकमध्ये तुम्हाला 80% विद्यार्थी पास झालेले दिसतील, पण कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये 50% पेक्षा सक्सेस रेट असणारा क्लास कदाचित मला असं वाटते माझा असू शकतो. आणि त्यामुळे त्याचं कारणच आहे की मी मुलांकडून एवढं जास्त करून घेतो की त्यांना स्वतः काही करण्याची गरज राहत नाही शक्यतो. तर हे माझं वेगळेपण आहे. आणि मी सकाळी 7 ते रात्री आताच्या घडीला मी 12पर्यंत कंटिन्यू विद्यार्थ्यांच्या संपर्कात असतो, टीचिंगमध्ये असतो आणि ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये असतो. त्यांच्या समस्या जाणून घेतो. प्रत्येक विद्यार्थ्याला, प्रत्येक असा कुठलाच विद्यार्थी नाही की तो डायरेक्टली माझ्या कॉन्टॅक्टमध्ये नाही, माझ्या अकॅडमीला इन्व्हॉल्व झालेला. मी त्याच्या समस्या जाणून घेतो. काही मुलं कमजोर असतात शारीरिकदृष्ट्या, तर त्यांना मोटिवेट करायचं, त्यांना सांगायचं. जे स्ट्रॉंग स्टुडंट आहेत त्यांच्यासोबत त्यांचा संपर्क घडून आणून द्यायचा, त्याला पण सांगायचं याच्याकडून करून घे. आणि त्याच्या समस्या जाणून घेतल्यानंतर आणि त्याला जर आपण एक आशा निर्माण करून दिली की तू लागू शकतो 100%, तर त्याचीसुद्धा एक तो पूर्ण ऊर्जा 100% लावून तो पण सक्सेस होऊ शकतो. सर मला विचारायचं आहे की स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना विद्यार्थ्यांनी काय गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजे आणि त्यांचा माइंडसेट नेमकं कसा असायला पाहिजे, मला याबद्दल जाणून घ्यायचं. ते जो विद्यार्थी वर्ग येतो जास्तीत जास्त संख्येने, खास करून पोलीस भरती आणि पॅरामिलिटरी फोर्सेस आणि PSI यासाठी येणारा वर्ग जास्त आहे. आणि जो कोणी 10वी-12वी शिकणारा तरुण आहे, या प्रत्येक विद्यार्थ्याला एक खाकी वर्दीचं मोठं आकर्षण असतं बहुतांशी. म्हणजे तो हुशार जरी असेल अभ्यासात, त्याची क्षमता इंजिनिअरिंग किंवा इतर क्षेत्रामध्ये जरी चांगली असेल, पण खाकी वर्दीचं आकर्षण असल्यामुळे बहुतांशी मुलं त्याचा विचार करतातच. त्यामुळे विद्यार्थी येतात त्याच मानसिकतेने, पण त्यांना प्रॉपरली चॅनलाइज करता आलं पाहिजे. कारण त्यांच्यामध्ये प्रचंड ऊर्जा असते, करण्याची प्रचंड क्षमता असते. परंतु बरेच असे विद्यार्थी असतात की वर्षभर तयारी करतात, पण त्यांना नेमकं काय करायचं हे समजत. तर ही गोष्ट मी गेल्या 20 वर्षात अभ्यासलेली आहे. त्यामुळे मी माझ्याकडे येणारा प्रत्येक विद्यार्थी आल्याबरोबरच समजून जातो 1-2 महिन्यात की तो पोलीस होतो म्हणून. ही त्याची भावनाच बनून जाते. हालाकी तो होऊ शकतं की पहिल्या अटेम्प्टमध्ये होणार पण नाही, पण दुसऱ्या-तिसऱ्या अटेम्प्टमध्ये तो हमखास होऊन जातो. कारण आपल्या अकॅडमीचं वलयच तसं आहे की तो दर आठवड्याला 10 ते 12 विद्यार्थी लागलेले पाहतो कुठल्या तरी शासनाच्या सेवेत. कारण पोलीस भरतीचे म्हणा किंवा शासनाच्या सेवेचे कुठलेही एक्झाम्स होत असतील, त्याचे रिझल्ट एकावेळी येत नाहीत. जसे आपले विद्यापीठांचे रिझल्ट एकावेळी येतात. स्पर्धा परीक्षांचं जे आयोजन आहे ते दर महिन्याला, दर 2 महिन्याला कुठे ना कुठे होत असतं आणि त्यांचे रिझल्ट कंटिन्यू येत राहतात, पण एकावेळी येत नाही. जसं आता तुम्हाला उदाहरण सांगतो की पूर्ण महाराष्ट्रामध्ये जी पोलीस भरती आयोजित झाली 17,000 जागांसाठी, गेल्या म्हणजे 23ची जाहिरात होती, 24मध्ये ती झाली भरती. त्यामध्ये संपूर्ण मुंबई सोडून आणि काही पुणा वगैरे किंवा तुरुंग रक्षक जर सोडले, तर बाकी जिथे जागा कमी होत्या
त्या सर्व ठिकाणी पोलीस भरती आयोजित करण्यात आली, त्यांचे रिझल्ट लावण्यात आले, त्यांची सिलेक्शन लिस्ट जाहीर करण्यात आली आणि त्यांना ट्रेनिंगवर पण पाठवलं. पण मुंबई पोलीस भरतीचा रिझल्ट काल लागला, ते रात्री 4:30 वाजता लागला, म्हणजे मुलांच्या जे नोटिफिकेशन त्यांना आलं. त्यामुळे हे वेगवेगळ्या काळात वेगवेगळे रिझल्ट लागतात. SSC GDच्या खूप जास्त जागा असतात, म्हणजे 80,000 60,000 जागा असतात, पॅरामिलिटरी फोर्सेसमध्ये येतं ते. तर त्यामुळे त्यांचे रिझल्ट वेगवेगळ्या काळात लागत असल्याकारणाने आपल्या क्लासमध्ये दर आठवड्याला 2, 4, 5, 6, 10, 15, 20, कधी 25 विद्यार्थी भेटायला येतात आणि जे शिकणारे विद्यार्थी आहेत नव्याने त्यांना मोटिवेट करतात, त्यांना सांगतात की बाबा रे आम्ही एका वर्षातच सिलेक्ट झालो, कोणी सांगते आम्ही 2 वर्षातच सिलेक्ट झालो. आता 18व्या वर्षी ज्यांनी सुरुवात केली तो जर 20व्या वर्षी सिलेक्ट होत असेल तर पाहणाऱ्या सर्व मुलांना थोडं आश्चर्य होते की आम्ही पण लागू शकतो. तर ती एक आशा त्यांच्यामध्ये स्प्रेड होते आणि त्यामुळे बरेचसे मुलं मोटिवेट होऊन ते शक्यतो शेवटपर्यंत टिकतात आणि नोकरी मिळूनच जातात, असे पण काही विद्यार्थी आहेत. त्यानंतर सर मला विचारायचं आहे की स्पर्धा परीक्षांमध्ये उतरण्याचं मुलांचं वय नेमकं काय असायला हवं? कोणत्या वयामध्ये आल्यानंतर विद्यार्थ्यांनी अभ्यास सुरू करायला हवा? 10वी 12वी त्या विद्यार्थ्यांबद्दल सर थोडं आम्हाला सांगाल. ॲक्च्युली स्पर्धा परीक्षेमध्ये येण्यासाठी तशी की वयाची मर्यादा नाही आहे, पण असं आहे की आता मुलांना एकदम फास्ट अचिव्हमेंट पाहिजे. जास्त काळ जर मुलं अभ्यासाच्या वातावरणात राहिले तर कालांतराने ते निराश पण होतात, डिप्रेशन सारख्या समस्या पण उद्भवतात. तर जनरली तर मी ज्या विद्यार्थ्यांनी, आता पूर्वीच्या काळात कसं होतं की 12वी झाल्यानंतर मुलं स्वप्न पाहायची शासकीय नोकरीचं. आता सोशल मीडिया आहे किंवा अवेअरनेस खूप जास्त वाढलेला आहे, मुलांपेक्षा पालक पण अवेअर आहेत खूप मोठ्या प्रमाणात. म्हणजे मला तर जे माझे सुरुवातीच्या बॅचेसमध्ये लागलेले विद्यार्थी आहेत शासनाच्या सेवेत, ते त्यांच्या मुलासाठी आतापासून सांगतात की आम्हाला आमच्या मुलांना पण तुमच्याचकडे पाठवायचं. म्हणजे आता त्यांची मुलं 5वीत शिकतात, 8वीत शिकतात. पालकसुद्धा खूप जागृत आहेत आणि त्यामुळे मुलांमध्ये सुद्धा ती जागृती आलेली आहे. तर मी असं म्हणतो की 8वी 9वी 10वीच्या म्हणजे त्या शिकत असताना त्यांनी तोच अभ्यासक्रम जर नीटपणे चांगला केला, लक्ष देऊन केला, तर त्यांनी 12वी झाल्यानंतर ते वय होतं साधारणपणे 18व्या वर्षी पात्र होतो प्रत्येक विद्यार्थी. त्यांनी जर 8वी 9वी 10वीच्या काळात खूप चांगला अभ्यास केला, त्यांचाच अकॅडमिक अभ्यास खूप चांगला केला, तर त्यांना फायदा असा होतो की इकडे त्यांना जास्त श्रम करण्याची गरज भासत नाही. कारण शालेय अभ्यासक्रम हाच स्पर्धा परीक्षांचा अभ्यासक्रम आहे. म्हणजे कुठलाही विषय असेल, गणित 8वी 9वी 10वीमध्ये जे गणित शिकतो आपण तेच गणित स्पर्धा परीक्षेला पण आहे. फक्त एवढं आहे की तिथे म्हणजे स्पर्धा परीक्षा ज्या घेतात त्यामध्ये ॲक्युरेसी जास्त असते, त्यामुळे त्यांचे मेरिट हाय पण जातात बरेचदा. त्यामुळे ॲक्युरेसी निर्माण होण्यासाठी साधारणपणे 12वीपासून प्रत्येक विद्यार्थ्यांनी विचार करायला पाहिजे. प्रसंगी 10वीपासून सुद्धा विद्यार्थी विचार करू शकतात, कारण शासनाचे काही पदं 10वी पासवर सुद्धा आहेत. जसं अग्निवीर, त्याला 12वीची पात्रता नाही, 10वीवरच आहे ती परीक्षा. किंवा अशा काही फॉरेस्ट सारख्या काही परीक्षा आहेत की त्याचं क्वालिफिकेशनच 10वी पास आहे. समजा 10वीपासून जरी त्यांनी विचार केला की मला फॉरेस्टमध्ये लागायचं आहे किंवा कुठल्याही फोर्समध्ये लागायचं आहे, तर 12वी होईपर्यंत त्याचं एक बॅकग्राऊंड तयार होऊन जातं, त्याची मानसिकता तयार होऊन जाते. आणि मग त्या दृष्टीने तो शारीरिक सराव करेल किंवा अवेअरनेस जनरल नॉलेजबद्दल थोडा असेल त्याचा. त्याच्यामुळे 10वीपासूनही जरी विचार केला तरी हरकत नाही, मॅक्झिमम विद्यार्थ्यांनी करायला पाहिजे असं मला वाटतं. मला विचारायचं आहे की खूप विद्यार्थ्यांना अभ्यासाचा कंटाळा येतो, त्यांची एकाग्रता वगैरे टिकत नाही, तर अशा विद्यार्थ्यांना सर तुम्ही काय सांगाल? जनरली अभ्यास हा विषय असाच आहे की कंटाळा येण्यासारखाच आहे. म्हणजे अभ्यास फार कोणाला आवडतो असं नाही, पण एक वर्ग असतो शाळेत शिकणारा, तो त्याला अभ्यास आवडतो. तर त्यामुळे त्यांचा तर काही प्रश्न उद्भवत नाही जे ऑलरेडी मुलं अभ्यास करतात. आणि ज्या मुलांना अभ्यासामध्ये आवड नसते तर त्यांना खेळण्यामध्ये आवड असते किंवा इतर ॲक्टिव्हिटीजमध्ये आवड असते. तर ह्या ज्या मी जे क्लासेस घेतो, पॅरामिलिटरी फोर्सेस असतील, अग्निवीर असेल, BSF CRPF SSC GD असेल किंवा PSI असेल किंवा पोलीस भरती असेल किंवा वन खात्याच्या परीक्षा असतील
किंवा रेल्वेमध्ये डी ग्रुपची परीक्षा येते. ह्या सर्व परीक्षा अशा आहेत की ज्याला फिजिकल बॅकग्राऊंड आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना खूप जास्त कंटाळा येतो त्यांनी फिजिकलमध्ये स्ट्रॉंग राहिलं तर एक पॉईंट त्यांचा चांगला क्लिअर होतो. म्हणजे तो पण प्लस पॉईंटच आहे, कारण शेवटी शारीरिक चाचणीचे मार्क आणि लेखी परीक्षेचे मार्क यांचं एकत्रीकरण होऊनच मेरिट लागत असते, यांची टोटल केल्या जात असते. त्यामुळे तो ज्या विद्यार्थ्यांना अभ्यासामध्ये कंटाळा येतो तर त्यांनी जर तो भाग म्हणजे शारीरिक फिजिकली जर चांगलं केलं तर त्यांना बेनिफिशियलच असेल, नो डाऊट. पण अभ्यासामध्ये कंटाळा येण्याचं कारण असं आहे की त्यांना ते विषय कमजोर असतात बरेचदा. तर स्पर्धा परीक्षेमध्ये खूप म्हणजे कठीण प्रश्न विचारले जातात कोणत्याच विषयाचे असं बिलकुल नाही. कठीण प्रश्नांचं प्रमाण 10 ते 15% असतं. 80% प्रश्न एकदम सोपे शालेय स्तरावरचे असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रॉपर मार्गदर्शन नसल्यामुळे काय होते की त्यांना असं वाटतं की हे खूप कठीण आहे. पहिलेच त्यांची मानसिकता कठीण आहे अशी बनल्या कारणाने आणि असं त्यामुळे ते काय होतात की ते त्या विषयापासून दूर जातात आणि त्यांना ते आवडायला लागत नाही. मी तर माझ्या क्लासमध्ये जेव्हा पोरांना शिकवतो तर त्यांना मी पहिल्या क्लासमध्ये विचारतो की कोणाला गणित येत नाही. तर जेव्हा ते सांगतात की आम्हाला गणित येत नाही तर मी त्यांना सांगतो की तुम्हाला गणितामध्ये आउट ऑफ मार्क्स घ्यायचे आहे. आउट ऑफ मार्क्स कसे घेणार, तर मी मिळून देईल. तर मी त्यांचा एवढा सराव करून घेतो की त्यांना गणित करायला आवडते. मग पाठांतराचा मुलांना कंटाळा येतो, निश्चित येतो, पण मी त्यांचं एवढं पाठ करून घेतो की त्यांना ते कालांतराने आवडायला लागतं. तर ही आवड निर्माण करावी लागते, काही दिवस त्यावर जाऊ द्यावे लागतात. कारण त्याच्या मनामध्ये जोपर्यंत लागण्याची जी ज्योत आहे ती तेवत नाही किंवा सुरुवात होत नाही किंवा स्वतःहून तो इग्नाईट होत नाही तोपर्यंत त्यालाही त्रास होतो आणि आम्हाला पण त्याचा त्रास होतो. पण ज्या दिवशी तो त्याला वाटतं असं की नाही मी केल्याने मला येऊ शकते, त्यासाठी सराव हे बेस्ट सोल्युशन आहे. मी जास्तीत जास्त सराव करून घेतो आणि मुलांना पण ते कालांतराने आवडायला लागतं. माझ्याकडे तर असा विद्यार्थी आहे की तो अनेकदा 10व्या वर्गात फेल झाला. गजानन चांदुरे नावाचा विद्यार्थी आहे, अंजनगाव बारीजवळ त्याचं गाव आहे. तो 10व्या वर्गातच गणिताचा विषय 2-4 वेळा फेल झाला असं त्यांनी मला सांगितलं. पण जेव्हा त्यांनी क्लास जॉईन केला तर त्यानंतर त्याचं 2 ठिकाणी सिलेक्शन झालं, पोलीसमध्ये पण रेल्वेमध्ये पण. रेल्वेची परीक्षा तर मॅथेमॅटिक्स बॅकग्राऊंड आहे. सध्या तो पुण्याला कार्यरत आहे रेल्वेमध्ये. प्रदीप ओगले नावाचा विद्यार्थी आहे माझा SRP मध्ये. तो 17 नंबरचा फॉर्म भरून 10वी आणि 12वी पास झालेला विद्यार्थी आहे आणि त्याला आई वडील कोणीच नव्हतं, अनाथ सारखाच विद्यार्थी होता तो. आणि त्याला SRP परीक्षा झाली, SRPची 2016 मध्ये, SRPF नागपूर. त्यामध्ये त्याला 100 पैकी 96 मार्क आहे. हां, त्यामुळे असं काही नाही आहे. ज्या दिवशी आवड निर्माण होते, आवड निर्माण करून देणारे पण लागतात आणि थोडंसं सराउंडिंग पण लागते आणि शिक्षकांची मेहनत पण लागते. कारण शिक्षक जर इन्व्हॉल्व असतील तरच विद्यार्थी इन्व्हॉल्व होतात, असा माझा अनुभव राहिलेला आहे आतापर्यंत. त्यामुळे फारशी काही अडचण नाही. विद्यार्थ्यांनी निराश होण्याचं काही फारसं कारण नाही आहे. कारण स्पर्धा परीक्षा ही सामान्यांची चाचणी आहे, असामान्यांची नाही. सामान्य लोकांना जे माहिती आहे तेच विचारलं जातं. तर मग आता जर एखाद्या मुलाला शासकीय नोकरी पाहिजे असेल तर ती सामान्यांची परीक्षा आहे. त्यामुळे ज्याला अजिबात काही येत नाही त्याला पण येऊ शकते सरावाने. थोडी मेहनत जास्त घ्यावं लागेल. म्हणजे जे हुशार पोरं असतात किंवा जे अभ्यासात अधिक स्ट्रॉंग असतात त्यांच्यापेक्षा यांना थोडी जास्त मेहनत घ्यावी लागेल, एवढाच फरक आहे. बाकी निराश होण्याची काही गरज नाही आहे. त्यांनी आपले प्लस पॉईंट ओळखून जर योग्य नियोजन केलं, मी असं म्हणतो की एक उदाहरण सांगू शकतो मी तुम्हाला की एखाद्या मुलाला आता पोलीस भरतीचा विचार केला तर 50 मार्कची शारीरिक चाचणी असते आणि 100 मार्कचा लेखी परीक्षेचा पेपर असतो. तर ज्या विद्यार्थ्याला अभ्यासामध्ये आवड नाही किंवा कमजोर आहे त्या विद्यार्थ्यांनी 50 पैकी जर 47-48 गुण घेतले आणि पेपरमध्ये त्यांनी 75-80 जरी गुण घेतले तरी तो लागू शकतो. आणि जो विद्यार्थी अभ्यासामध्ये पुढे आहे त्यांनी इकडे 92-96 मार्क घ्यावे, तो त्याचा प्लस पॉईंट आहे म्हणून. आणि शारीरिकमध्ये त्यांनी 36-37 मार्क घेतले तरी कॉम्बिनेशन सारखंच होणार. असं ते आहे. ते फक्त विद्यार्थ्यांना समजलं पाहिजे
नेमकं काय करावं. अडचण अशी आहे की आता सोशल मीडिया आहे आणि भरपूर माध्यमं आहेत, अभ्यासाची पुस्तकं पण भरपूर आहेत. पण मुलं कन्फ्यूज खूप असतात, हे वाचायचं की ते वाचायचं. वेगवेगळे लोक वेगवेगळं मार्गदर्शन करतात, त्यामुळे बरेचदा पोरं कन्फ्यूज होतात. मला असं वाटतं की योग्य मार्गदर्शक जर भेटला तर मुलं निराश पण होणार नाही, असं मला वाटतं. सर, स्वअध्ययन ज्याला आपण सेल्फ स्टडी म्हणतो आणि कोचिंगचा योग्य समतोल कसा राखावा विद्यार्थ्यांनी, याबद्दल तुमचं काय मत आहे? मला थोडं ते ऐकून घ्यायचं आहे. स्वयंअध्ययन आणि कोचिंग दोन्ही पण गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. स्वयंअध्ययन पण महत्त्वाचं आहे आणि कोचिंग पण महत्त्वाचं आहे. स्वयंअध्ययन विषय म्हणजे असा भाग आहे एक की आता मुलांची वाचन क्षमता पूर्वीच्या तुलनेत कमी झाली थोडी. मोबाईलमुळे वगैरे आहेच ते तर आता म्हणजे सायंटिफिक प्रॉब्लेम आहेत, आपण त्याला फारसं काही हे नाही करू शकणार चेंजेस त्याच्यामध्ये. पण स्वयंअध्ययन पण महत्त्वाचं आहे आणि कोचिंग पण महत्त्वाची आहे. आता हा आवडीनिवडीचा भाग आहे, पण मी तेच तुम्हाला आधी पण सांगितलं की जोपर्यंत आवड निर्माण होत नाही, जर विद्यार्थ्यांमध्ये आवड निर्माण झाली, एक त्याला आशेचा किरण दिसला ना की मला 100% नोकरीवर लागते, तो कितीही पडझड होईल, तो 4 वेळा जरी फेल होईल ना तरी 5व्यांदा तो आशा ठेवेल की मला मी नोकरीवर लागतो. तर जे मुलं अभ्यासात कमजोर आहेत ते मग स्वतःच आणखी मोटिवेट होऊन स्वतः जास्त अभ्यास करायला लागतात. त्यामुळे ती फारशी मोठी अडचण नसणार. स्वयंअध्ययन पण महत्त्वाचं आहे. दररोज 3-4 तास अभ्यास करायलाच पाहिजे. 3-4 तास क्लासमध्ये जातात विद्यार्थ्यांचे, त्यांचं होमवर्क आहे, म्हणून दोन्हीचे कॉम्बिनेशन साधलं पाहिजे. आता ज्याला अभ्यासाची आवड नाही अशा विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त क्लासेसमध्ये त्यांना जास्त फायदा होतो. कारण मुलं जे वाचत नाहीत ते आम्ही क्लासेस घेणारे ऑलरेडी वाचलेलं असतं. कारण आम्हाला वाचल्याशिवाय विद्यार्थ्यांना सांगू नाही शकणार आम्ही, म्हणून आम्ही आणि यांना सवय नसते मुलांना, म्हणून आम्ही जास्तीत जास्त सांगण्याचा प्रयत्न करतो. दोन्हीचे कॉम्बिनेशन करणं आवश्यक आहे. दोन्ही भाग तेवढेच महत्त्वाचे आहे. स्वयंअध्ययन सुद्धा करावं. फक्त स्वयंअध्ययन करताना मटेरियल हे प्रॉपर वापरलं पाहिजे. कारण मटेरियल मार्केटमध्ये जे असतं ते विद्यार्थ्यांना आवडेलच असं नाही, म्हणून प्रॉपर मटेरियलचं सिलेक्शन करणं अत्यंत आवश्यक आहे. तसं जर झालं तर दोन्ही भाग आवश्यकच आहेत. म्हणजे एकच कमजोर म्हणजे एकच आवश्यक आहे, दुसरा आवश्यक आहे असं तर काही नेमक्या शब्दात सांगता येणार नाही. दोन्ही आता जसं मी एखादा विषय शिकवला, मी शिकवलं मुलांना हार्ट विज्ञानामध्ये हार्ट शिकवलं, हृदयाची रचना आहे, तर मी जे शिकवलेलं आहे ते त्यांनी घरी केलं तर त्याच्या चांगलं लक्षात राहील. त्यांनी जर केलंच नाही तर मग पुन्हा अडचण येईल, म्हणून ती पण बाब आवश्यकच आहे. हा एक भाग आहे की काही मुलं विदाऊट क्लासेस स्वयं सेल्फ स्टडी करण्याचा प्रयत्न करतात, पण काही विद्यार्थ्यांना पॉसिबल पण आहे ते. आता मला सांगा की क्लासमध्ये शिकणारे जे पहिल्या फळीमधले विद्यार्थी असतात, ज्यांचं पहिल्या वर्गापासूनचं 80% 90% असे गुण असतात, ते क्लासमध्ये पहिला येतात, दुसरा येतात, त्यांनी स्वयंअध्ययन केलं तरी काहीच हरकत नाही. त्यांनी करावं, त्यांना कोचिंग क्लासची गरज पण पडत नाही, असा एक वर्ग आहे विद्यार्थ्यांचा. पण जे मुलं साधारणपणे 50-60 मार्कवर नेहमी 10वी-12वी पर्यंत पास झालेले आहेत, त्यांना क्लासेसची अत्यंत गरज आहे. स्वयंअध्ययनावर पूर्णपणे ते डिपेंड राहू शकणार नाही. त्यांनी तसा प्रयत्नही केला तर त्यांना 2 वर्षाच्या ऐवजी 5 वर्ष लागू शकतात, म्हणजे त्यांचा वेळ वाया जाऊ शकतो. क्लासेसच्या माध्यमातून तो त्यांचा वेळ कमी करता येईल, असा माझा अनुभव राहिलेला आहे आतापर्यंत, म्हणून मी तसं सांगितलं. करायचं आहे की महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी MPSC, PSI, STI सारख्या परीक्षा पास करण्यासाठी विद्यार्थ्यांना तुम्ही 3 सल्ला काय द्याल? त्या विद्यार्थ्यांनी काय करायला पाहिजे हे पण सांगाल आणि काय नाही करायला पाहिजे हे पण सांगाल. MPSC अंतर्गत ज्या परीक्षा घेतल्या जातात, PSI असेल, STI असेल, कंबाईन असेल, ह्या ज्या परीक्षा आहेत ह्या थोड्या पोलीस भरतीच्या तुलनेत थोड्या उच्च पातळीच्या आहेत. त्यांना जास्त अभ्यासाची गरज पण आहे पोलीसच्या तुलनेत. आणि MPSCच्या प्रत्येक परीक्षेला फिजिकल बॅकग्राऊंडची गरज नाही, म्हणजे शारीरिक चाचणी होत नाही. जसं PSIचं पद सोडलं तर STI असेल किंवा असिस्टंट असेल किंवा गॅझेटेड ऑफिसरमध्ये डेप्युटी कलेक्टर असेल किंवा क्लास 1 क्लास 2चे जे पदं भरले जातात त्यांना शारीरिक चाचणीची गरजच आहे असं नाही, गरज नाहीच आहे PSIचं पद सोडलं तर. त्यामुळे त्यांना जास्त अध्ययनाची गरज आहेच. फक्त म्हणजे आता तुम्हाला नेमक्या जे
तीन सल्ला जर म्हटलं तर जास्तीत जास्त अभ्यासावर भर देणे आणि अकॅडमिक अभ्यास हा अत्यंत सविस्तर आणि व्यवस्थितरित्या करणे, हा अकॅडमिकचाच अभ्यास म्हणजे जो 8वी 9वी 10वीच्या काळात शिकलेला तो चांगला करणे, अभ्यासाची सवय लावणे. अभ्यासाची सवय असणे अत्यंत आवश्यक आहे. आजकाल सोशल मीडियावरून जो काही अभ्यासक्रम केला जातो त्याला प्रभावी अध्ययन म्हणता येणार नाही, माझं मत आहे असं. जे टेक्स्टबुक आहे त्या टेक्स्टबुकमधून जो अभ्यास करू शकतो आपण त्याला प्रभावी अध्ययन म्हणता येईल. मोबाईलचा वापर काही मर्यादित काळासाठी करू शकतो आपण, पण आपल्याला एखादा विषय चांगला क्लिअर करायचा आहे तर टेक्स्टबुकचा वापर करणं गरजेचं आहे. संदर्भ पुस्तकं मस्ट आहेत. म्हणून जास्तीत जास्त अभ्यासावर भर द्यावी. नॅचरली कसं आहे की जे विद्यार्थी खऱ्या अर्थाने अभ्यास करतात ते तसेच त्या विषयात समर्पित भावनेने अभ्यास करतात. त्यामुळे त्यांना फारसं सांगण्याची पण गरज नाही, ते स्वतःच समजून जातात. मोटिवेशन त्यांना असतेच. आणि त्यानंतर लिहिण्याचा सराव आणि वाचनाचा सराव, लिहिण्याचा खूप जास्त सराव असणे गरजेचं आहे आणि वाचनाचा पण सराव असणे गरजेचं आहे. कारण वाचनाचा सराव मुलांचा कमी झालेला आहे. एका तासामध्ये साधारणपणे 25 ते 30 पेजेस वाचायला पाहिजे तर तो त्याचे टार्गेट पूर्ण करू शकेल. ती सवय त्यांनी 8वी 9वी 10वी पासून लावावी. जर 8वी 9वी 10वी मध्ये त्याला ती सवय जडली नसेल तर जेव्हा त्याला समजलं की स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायचा आहे मला, तर त्यांनी सर्वात पहिले कोणतं काम करायचं तर सर्वात पहिल्यांदा त्यांनी रीडिंग स्पीड वाढवावा असं माझं मत आहे आणि रायटिंग स्पीड सुद्धा वाढवावं. तर ह्या दोन बाबी आवश्यक आहेत आणि ज्या अनावश्यक बाबी आहेत त्यापासून अलिप्त राहावं. ती स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रामध्ये आल्यानंतर समजणारीच बाब आहे. आणि सर, बऱ्याच विद्यार्थ्यांचं रिटर्न एक्झाम तर क्लिअर होते, बट फिजिकलमध्ये त्या विद्यार्थ्यांचं होत नाही. तर अशा विद्यार्थ्यांसाठी आपण एक्झॅक्टली काय करतो आणि आपली करिअर, धुरंधर सर करिअर पॉईंट अकॅडमी यांच्यावर काय करते, थोडं आम्हाला ते सांगा. निश्चितच हा प्रश्न अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न तुम्ही मला विचारला की खास करून विदर्भामध्ये ही एक उणीव आहे बहुतांशी. म्हणजे जे आता स्पोर्ट बॅकग्राऊंडचे मुलं आहेत त्यांचं तर ऑलरेडी फिजिकली स्ट्रॉंग असतात आणि सराव पण त्यांचा खूप चांगला असतो. माझा उद्देश म्हणजे माझं वर्क आतापर्यंत कसं राहिलेलं आहे की जे मुलं फिजिकल बॅकग्राऊंडचे नाही, जे स्पोर्ट बॅकग्राऊंडचे नाहीत, ज्यांच्या फॅमिलीमध्ये पोलीस बॅकग्राऊंड नाही आहे कुठल्याच प्रकारचं, तर असे ग्रामीण भागामधले अत्यंत गरीब, म्हणजे एक तुम्हाला सांगतो की 2 बहिणी आहेत माझ्याकडे, तिचे वडील बकऱ्या चरायचे. त्या बकऱ्या चारणाऱ्या दोन्ही मुली त्यांच्या पोलीसमध्ये लागलेल्या आहेत. तर आपल्या क्लासचं वैशिष्ट्यच राहिलेलं आहे नेहमी की ज्यांनी पोलीसचं कधी विचारही केला नाही, पोलीसमध्ये लागू आपण, अशा साध्या सरळ भोळ्या विद्यार्थ्यांची सुद्धा पोलीसमध्ये लागले. तर ते का शक्य झालं तर पूर्वीच्या काळात माझी एक उणीव होती की मी मुलांना रेसिडेन्शियल ठेवू शकत नव्हतो आणि विदर्भामध्ये तशा अकादमी पण नाहीत किंवा मुलांना रेसिडेन्शियली ठेवू शकतील, 24 तास आपल्या अंडरमध्ये ठेवू शकतील. पश्चिम महाराष्ट्रामध्ये आहेत बऱ्याच ठिकाणी. पण मी काय केलं की गेल्या 2 वर्षापासून मुलांना निवासी सुविधा केली. कारण अमरावतीसारख्या शहरामध्ये मुलांना यावं लागते, रूम करून राहावं लागते आणि मग शारीरिक चाचणीचं ग्राउंड रूमपासून दूर असतं, विद्यार्थ्यांकडे साधनं नसतात, जाण्या येण्याच्या सुविधा नसतात, गरीब मुलं असल्यामुळे ते साधनं पण संपादन करू शकत नाहीत आणि त्यांचा खूप सारा वेळ जातो जाण्या येण्यामध्ये. तर मी काय केलं की मी एक कॉलेज भाड्याने घेऊन त्या कॉलेजमध्ये सर्व सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध करून दिली. राहण्याची, जेवण्याची, नाश्त्याची, क्लासेसची, अभ्यासाची. आणि मला तरी आज असं वाटते की महाराष्ट्रात सर्वात चांगली सुविधा मी विद्यार्थ्यांना देतो. रात्रीचे 12पर्यंत त्यांच्या संपर्कात असतो, त्यांच्या समस्या जाणून घेतो आणि त्यामुळे मागच्या वर्षीपासून म्हणजे गेल्या 2 वर्षापासून विद्यार्थ्यांच्या शारीरिक क्षमतेमध्ये खूप जास्त वाढ झाली आणि त्याचा अकॅडमीच्या रिझल्टवर सुद्धा चांगला परिणाम झाला. म्हणून मी एकाच वेळी ह्या सगळ्या सुविधा उपलब्ध करून देतो. कारण
विद्यार्थ्यांच्या इच्छा खूप असतात, पण त्यांना वेळ मिळत नाही किंवा त्यांच्याकडे तेवढं लक्ष दिलं जात नाही किंवा मग त्यांनाही तेवढं समजत नाही. पण निवासी बॅच सुरू असल्यामुळे कितीही कमजोर विद्यार्थी असेल तरी आम्ही त्याला प्रयत्न करतो की तो रेसमध्ये कसा येईल. त्यामुळे ही सुविधा मी उपलब्ध करून दिली. चांगल्या दर्जाच्या सगळ्या बाबी मी त्यांना देतो. तर त्यामुळे आता ती उणीव मी भरून काढलेली आहे. आता मला असं वाटते की माझा 50% जो रेशो होता याचा म्हणजे पासचा सिलेक्शनचा, तो 80% जाण्याचं माझं स्वप्न आहे. आणि उरलेले 20% जे राहतील ते नेक्स्ट कुठल्या तरी भरतीमध्ये म्हणा किंवा जाहिरातीमध्ये आल्यानंतर ते पण सिलेक्ट होतील. म्हणजे 100% मुलांना यशस्वी करण्याचं माझं स्वप्न आहे आणि त्यासाठी माझे सतत प्रयत्न सुरू आहे. माझी टीम काम करते. आम्ही जवळपास 15 ते 20 लोक आहोत. सगळे वार्डन असतील, वॉचमन असतील, टीचिंग फॅकल्टी असतील, आमचे मेसचे मेंबर असतील, मेस कमिटीचे लोक असतील, मॅनेजमेंट सांभाळणारे असतील, हे सगळं आम्ही विद्यार्थ्यांकडून करून घेतो. तर आता रिझल्टवर खूप जास्त चांगला परिणाम होईल अशी मला आशा आहे. त्यानंतर सर मला विचारायचं आहे की मुलांच्या पालकांना तुम्ही काय सल्ला द्याल जेणेकरून ते त्यांच्या मुलांना योग्य मार्गदर्शन करतील किंवा त्यांना योग्य मदत ती करू शकतील. या रिगार्डिंग तुमचं सर पालकांना तुम्ही काय सल्ला द्याल तेच थोडं आम्हाला सांगाल एक सविस्तर. शहरी भागामधला पालकवर्ग तर जागृत आहे बऱ्यापैकी. शहरी भागामध्ये कितीही गरीब आर्थिक कमजोर आर्थिक गटामधला कुठलाही पालक असेल तर तो त्याच्या मुलाला शक्यतोवर प्रयत्न करतो की तो शासनाच्या सेवेत लागेल. काही एक वर्ग आहे की शहरी भागामध्ये सुद्धा आर्थिकदृष्ट्या तो कमजोर आहे, त्यामुळे पालकांचं अवेअरनेस नसतं आणि त्यांना दिवसभर काम करून मुलांकडे तेवढं लक्ष देता पण येत नाही. ग्रामीण भागामध्ये याचं प्रमाण जास्त आहे, कारण मजूर वर्गातील जे लोक आहेत ते आपल्या दैनंदिन मजुरीमध्ये गुंतलेले असतात त्या आणि माहितीचा पण अभाव असतो आणि प्रत्येकाला हे टेक्निकल नॉलेज पण नसतं. जाहिराती असतील आणि आणखी माहिती असेल या संदर्भात, तर त्यामुळे ही उणीव जर भरून काढायची असेल तर जे पालक जागृत आहेत त्यांना तर फायदा होईलच. जे जागृत पालक आहेत त्यांना माझा असा, कारण त्यांच्याही चुका होऊ शकतात, कारण ज्या बाबी सर्व दिसतात ह्या तथ्यात्मकच आहेत असं पण नाही, त्यामध्ये फसवणूक पण होते. आता एवढी अवेअरनेस आल्यानंतरही आपण असं पाहतो की अनेक ठिकाणी नोकरीचं आमिष दाखवलं आणि म्हणजे फसवणूक झाली, असे प्रकरण आपण आजही पाहतो. एवढी जागृती असून सुद्धा. तर मी असं म्हणतो की अग्निवीर असेल, पोलीस असेल, त्यानंतर SSC GD मार्फत BSF, CRPF, CISF, आसाम रायफल, ITBP ह्या फोर्सेस आहेत. त्यानंतर वन खातं आहे आणि रेल्वे डी ग्रुपच्या परीक्षा आहेत, ज्या RPF आहे, रेल्वे प्रोटेक्शन फोर्स. ह्या परीक्षा अत्यंत पारदर्शी पद्धतीने होतात आणि या सर्व परीक्षांमध्ये हमखास आणि सहज नोकरी लागू शकते, पालकांनी जर मुलांना थोडा सपोर्ट केला तर. आता होते कसं की बरेचसे ग्रामीण भागामधले पालक जे असतात ते मुलांना अमरावती सारख्या शहरामध्ये 2 वर्ष 1 वर्ष रूम करून ठेवू शकत नाहीत आर्थिक अडचणींमुळे. अशा पालकांनी जर थोडी मेहनत घेतली आपल्या मुलांवर, त्यांच्या आर्थिक अडचणी सोडवल्या, तर 1 किंवा 2 प्रयत्नात त्यांचा कुठलाही मुलगा, कितीही कमजोर अभ्यासामध्ये असणारा मुलगा सहजपणे नोकरीवर लागेल. तर हे त्या पालकांसाठी माझं सजेशन आहे. आणि पालकसुद्धा कधी कधी चिंतेत असतात, मुलं लागत नाहीत किंवा त्यांना अपयश येते तेव्हा. तर मला असं वाटतं की स्पर्धा परीक्षा अशी आहे किंवा ह्या परीक्षा अशा आहेत की पहिल्या प्रयत्नात जो अपयशी होतो तो दुसऱ्या प्रयत्नात जास्त शिकतो, म्हणजे चुकांचं प्रमाण त्याचं कमी होतं किंवा ॲक्युरेट होतो. कधी काळी 2 प्रयत्नात एखादा अपयशी झाला तर तिसऱ्या प्रयत्नात तो टॉप 10 मध्ये सिलेक्ट होतो, प्रसंगी पहिला पण येतो. असे माझ्याकडे असंख्य विद्यार्थी आहेत की जे पहिल्या दुसऱ्या प्रयत्नात अपयशी झाले, परंतु नंतर जेव्हा ते सिलेक्ट झाले ते टॉप रँकमध्ये सिलेक्ट झालेले आहेत. म्हणजे त्यांनी पेपरमध्ये 97-98, प्रसंगी 100 पण मार्क घेतलेले आहेत. असे पण मुलं आहेत. आउट ऑफ 100 पैकी 100 मार्क घेणे पोलीस भरतीसारख्या पेपरमध्ये हे आश्चर्य आहे, कारण मल्टिपल चॉईसचे प्रश्न असतात. एक तरी गेसिंग चुकू शकते आपलं.
पण 100पैकी 99 नाही, 100पैकी 100 मार्क घेणारे पण आपल्या अकॅडमीचे काही विद्यार्थी आहेत. एवढी ॲक्युरेसी ही त्यांना पहिल्या दुसऱ्या प्रयत्नात जे अपयश आलं त्यामधून ते शिकले. तर पालकांनी त्याला सपोर्ट करावा. 1-2 वेळा अपयशी होत असतील विद्यार्थी, पण त्याची चिंता करण्याची गरज नाही. होऊ शकते की 18व्या वर्षी सुरू करणारा विद्यार्थी किंवा 17व्या वर्षी अभ्यास सुरू करणारा विद्यार्थी 20-21 मध्ये लागला तरी भरपूर मोठं करिअर त्याच्यासाठी असतं सेवा देण्यासाठी, आहे का नाही. त्यामुळे निराश होण्याची गरज नाही. आणि काही पालक असे असतात की सामाजिक उपक्रम असतील, धार्मिक क्षेत्रात असतील ते, किंवा घरगुती लग्न समारंभामध्ये खूप मोठ्या प्रमाणात खर्च करतात. मला असं वाटतं की हा खर्च त्यांनी विद्यार्थ्याच्या करिअरवर केला तर तो जास्त बेटर राहील. मी तर एक पालक होते माझ्याकडे, एक पालक होते बोदुले नावाचे, आणि 2016ची गोष्ट आहे. तर ते एक त्यांची मुलगी माझ्याकडे 1 वर्ष क्लासला होती. नंतर मग गरीब असल्यामुळे, ते स्वतःही आजारी असल्यामुळे ते म्हणाले, सर मी आता मुलीला, म्हणजे मुलीने मला सांगितलं, मोनाली नाव आहे तिचं, ग्रामीण पोलीसमध्ये आहे, परतवाड्याला कुठेतरी पोस्टिंग आहे तिची. तर ती तिचे वडील, म्हणजे ती सांगत होती, सर आता बाबा उद्यापासून मला घेऊन जाणार आहेत, कारण आता लग्न करून देणार आहेत. त्यांनी सांगितलं मला की आता मी एवढा खर्च पुढला करू शकत नाही, कारण तुझं लग्न पण करायचं. तर मग मी म्हटलं, एक काम कर मोनाली, तू जेव्हा बाबा येतील तेव्हा त्यांना माझी भेट घ्यायला सांग. तर तिने त्यानुसार केलं. पोरगी अत्यंत चिकाटी असणारी होती ती. तर मग पालक, तिचे वडील आले मला भेटायला. मी त्यांना विचारलं की का बरं तुम्ही मोनालीला नेत आहे रूम सोडून वगैरे, आता पुढे परीक्षा आहे, पोलीस भरती आहे. त्यांनी मला सांगितलं की सर माझी परिस्थिती काही फारशी चांगली नाही आहे आणि मी आजारी पण आहे, मी या मुलीला पैसे लावू शकत नाही. तर मी त्यांना म्हटलं की तुम्ही मुलीला पैसे नका लावू जास्त, पण 2-3 महिन्याचे पैसे ॲडजस्ट करा. मी म्हटलं तुम्ही हिच्या लग्नाला किती खर्च लावणार? तर त्यांनी मला तेव्हा 2-3 लाखाचा आकडा सांगितला. म्हटलं 2-3 लाख नाही, तुम्ही 2-3 महिन्यामध्ये 4-5 हजार 10,000 त्यानुसार तेव्हा खर्च करा. म्हटलं हिच्या लग्नाला तुम्हाला 1 रुपया लावण्याची गरज भासणार नाही, हिचं लग्न स्वतःच करेल. तर असा त्यांना सल्ला दिला. आणि आश्चर्य आहे की 2016मध्ये ती ग्रामीण पोलीसमध्ये 4-5 महिन्यातच लागली. हां, असं पण आहे. त्याचं कारण आहे की मी त्या क्षेत्रात एवढा समर्पित भावनेने काम करतो की मला प्रत्येक विद्यार्थ्याबद्दल ते वाटतेपणा लागू शकतो. असे पण काही विद्यार्थी असतात. आणि तिचा भाऊ पण लागला मग आर्मीमध्ये, असं पण आहे. तर त्यामुळे पालकांनी या विषयावर विचार करायला पाहिजे की मुलींचं लवकर लग्न केलं जाते मॅक्सिमम. तर पालकांनी मुलींना संधी द्यायला पाहिजे. मुलांना पण, एक पालक वर्ग असा पण आहे ग्रामीण भागामध्ये की घरगुती कामामध्ये मुलांना तो गुंतून ठेवतात. शेतीचे कामं असतील किंवा आणखी त्यांचे जे उद्योग असतील. मला असं वाटतं की जर मुलाला वाटत आहे मी लागलो पाहिजे, आणि आपल्याला पण वाटत आहे की आपला मुलगा लागला पाहिजे, पालकांना पण वाटत आहे, आई वडिलांना पण वाटत आहे, तर त्याला थोडी संधी द्यायला पाहिजे 2 वर्षाची. कारण पुढेही आपण समजा पदवी शिक्षण घेणं, पदवीचं किंवा पदव्युत्तर शिक्षण घेणं किंवा बाहेर शिक्षणासाठी पाठवणं, त्याचा पण खूप जास्त खर्च येतो. तेव्हाच कुठं करिअर बनतं या क्षेत्रामध्ये, आहे ना. पण पोलीस भरतीमध्ये तर असं काही आहे नाही की खूप जास्त वेळ लागतो म्हणून. आणि दरवर्षी कुठल्या ना कुठल्या पोलीसच्या किंवा फोर्सेसच्या जागा निघत राहतात. म्हणून पालकांनी थोडा जर संयम ठेवला, मुलांना आर्थिक सहाय्य केलं, जे काही त्यांना आवश्यक आहे ते, त्यांना मोटिवेट केलं, तर मला असं वाटतं की त्यांचं स्वप्न साकार होईल. मुलांचं पण होतं, पालकांचं पण होतं. म्हणून पालकांनी जे काही सामाजिक किंवा इतर बाबींवर जे खर्च होतात त्यांचे, तर तो खर्च जर थोडी कपात करून विद्यार्थ्यांच्या करिअरवर लावला, शिक्षणावर लावला, होऊ शकतं की तो खर्च जास्त वाटतो आपल्याला देत असताना. पण मग जेव्हा मुलं शासकीय नोकरीत लागतात त्याचे फायदे पण खूप मोठे आहेत, सामाजिक फायदे आहेत. 18 वर्षाचा मुलगा जर पोलीसमध्ये लागत असेल तर त्याची सामाजिक प्रतिष्ठा वाटते. आणि 18व्या वर्षी तो जबाबदार नागरिक बनतो भारताचा. हे पण ही तर राष्ट्राची प्रॉपर्टी असते ना ती, म्हणजे देशाची किंवा समाजाची प्रॉपर्टी आहे की 18व्या 20व्या वर्षी जर एखादा मुलगा जबाबदारी स्वीकारत असेल कुठली तरी, ते खूप मोठी अचिव्हमेंट आहे. तर पालकांनी तसा संयम ठेवावा. काही फॅमिलीमध्ये थोड्या विवंचना असतात, आजार असतात,
त्यावर त्यांनी मात करावी आपापल्या पद्धतीने. आणि आता सध्याचा ट्रेंड असा आहे की समाजामध्ये पण एक वर्ग निघालेला आहे की तो आसपासच्या विद्यार्थ्यांना, आसपासच्या मुलामुलींना त्याची इच्छा असते एक सामाजिक बांधिलकी जोपासण्याची, तो पण सहकार्य करतो. आमच्यासारखे पण लोक सहकार्य करत राहतात इनकेन प्रकारे. तुमच्यासारखे लोक पण सहकार्य करतात. शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी जर तुम्हाला 1500ची मदत मागितली तर मला नाही वाटत तुमच्यासारखा व्यक्ती नाही म्हणणार. आमच्यासारखा व्यक्ती पुढे येईल थोडा, आम्ही तर आहोत तसं, पण त्याच्यापेक्षाही जास्त. किंवा समाजामधले प्रतिष्ठित लोक असतात, श्रीमंत लोक असतात, त्यांना जर ही समस्या कळली तर ते पण आर्थिक सपोर्ट करू शकतात. फक्त यामध्ये भूमिका पालकांची महत्त्वाची आहे. पालकांनी पॉझिटिव्हली विचार करावा. शासकीय नोकरीचे खूप जास्त फायदे त्यांना मिळतात. आणि मी त्याच्याही पलीकडे जाऊन एक मुद्दा सांगतो की ज्या मुलांनी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतात मुलं, त्यांच्याकडून सगळे विषय सविस्तर वाचले जातात. त्यांच्याकडून समाजसुधारक वाचले जातात. मग समाजसुधारक वाचल्या जातात तर त्यांचं जीवनचरित्र वाचलं जातात. त्या वाचनातून त्यांना जीवनाचे मूल्यसुद्धा प्राप्त होतात. सामाजिक मूल्यसुद्धा ते जोपासतात. आणि मग असे मुलं जर एखाद्या वेळी स्पर्धा परीक्षेमध्ये अपयशी झाले तर कदाचित ज्या क्षेत्रात ते काम करतील त्या क्षेत्रात सुद्धा ते प्रभावी काम करतात. तो सुद्धा त्याचा इनडायरेक्टली फायदा आहे. त्याची राहणीमानाची पद्धत बदलते, त्याची वर्तनाची पद्धत बदलते, त्याचं व्यसनापासून तो वेगळा होतो. व्यसनाधीन नाही होत स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी. हे सगळे फायदे आहेत. पालकांनी थोडं आता माहिती भरपूर आहे, कन्फ्यूज न होता योग्य मार्गदर्शकांची निवड करावी त्यांनी. आणि आपल्या मुलाला 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष पाहिजे तो सपोर्ट द्यावा, जेणेकरून विद्यार्थी पण निराश होणार नाही. आणि त्याच्याकडून जास्त एक्सपेक्ट करू नये. की कसं होतं की एखाद्या पालकाला असं वाटतं की माझ्या मुलाला क्लास लावला म्हणजे नोकरी लागली. हे आहे पण ठीक पण आहे, पण त्याच्याकडून जास्त एक्सपेक्टेशन केलं तर कदाचित ते मुलांपासून ते निराश होऊ शकतील. मग एखादा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्याला, मुलाला, मुलीला घरी पण बोलू शकतात. असे अनेक प्रसंग मी पाहिलेले आहेत. मी त्यांना त्यापासून परावृत्त पण केलेलं आहे. रात्री मला एक शिवानी वौरवाग नावाच्या मुलीचा फोन आला आणि तिचा फोन आला मला 5 वाजता रात्री. आणि तिने सांगितलं मला की सर, आता मी उचलला नाही, तो 5 वाजता 5:30 वाजताची वेळ आहे ती. नंतर मी तिला कॉल बॅक केला तर तिने उचलला नाही. मग लगेच तिचा फोन आला तर सर म्हणे मी लागली. मी रात्री आई पण रडत होती, वडील पण रडत होते. मला म्हणजे घरच्यांनी असं म्हटलं होतं की आता तुझं लग्नच करायचं आहे. पण एक देवेंद्र जाधव नावाचा त्यांच्याच गावचा एक पोलीसमध्ये लागलेला विद्यार्थी आहे. त्यांनी तिला सांगितलं, तिच्या घरच्यांना कन्व्हिन्स केलं की नाही, तुम्ही हिचं लग्न निश्चित करा, पण हिला फक्त शेवटचे 6 महिने द्या आणि धुरंधर सरांच्या क्लासमध्ये न्या. एवढं सांगितलं. ती मुलगी आता रात्री लागली, म्हणजे काल सांगितलं. आणि त्या देवेंद्र जाधवचा पण फोन आला की सर, तुमचे आणि माझे शब्द खरे ठरले की ती मुलगी लागली. तर असं पण होतं. तर पालकांची भूमिका महत्त्वाची आहे. आज सामान्य कुटुंबामध्ये विदाऊट नोकरीची एखाद्या मुलीने जर लग्न केलं किंवा घर संसारामध्ये गेली तर ती पुढे काही कदाचित तिच्या असणाऱ्या आशा ज्या असतात किंवा इच्छा आकांक्षा असतात त्या आयुष्यभर दबून राहतात. तर पालकांनी याबाबत थोडा विचार करावा. आणि सर्वच मुलं क्षमता असते त्यांची नोकरीवर लागण्याची, तसा सपोर्ट करण्याची माझी अपेक्षा आहे. सर, भविष्यातल्या धुरंधर सर करिअर पॉईंट अकॅडमीच्या काय योजना आहेत, आम्हाला त्याबद्दल थोडी माहिती द्या. बघा, मी आता या मुलांसोबत 20 वर्षापासून राहत असल्या कारणाने यांच्या पूर्ण इच्छा आकांक्षाचा जास्तीत जास्त अभ्यास मला झालेला आहे. त्यांना काय वाटत आहे, आणि ही एक समाजाची प्रॉपर्टी आहे यूथ म्हणजे. या यूथच्या शक्तीचा जर प्रॉपर युटिलायझेशन आपण केलं, आपण आता पाहतो समाजामध्ये व्यसनाधीनता खूप वाढलेली आहे. तर मला असं वाटते की मला सातत्याने असं वाटते की मुलांमधली व्यसनाधीनता पण कमी झाली पाहिजे. कारण व्यसनाच्या आहारी गेलेले मुलं ते स्पर्धा परीक्षा तर सोडा, पण ज्या कोणत्या क्षेत्रात ते काम करतील त्या कोणत्याही क्षेत्रात ते काम करू शकणार नाही प्रॉपरली. ना ते कुटुंबाचा एक चांगला प्रमुख म्हणून ते निर्माण होऊ शकतात किंवा जबाबदारी पार पाडू शकतात, किंवा एक म्हाताऱ्या आईवडिलांचं संगोपन सुद्धा ते प्रॉपरली करू शकणार नाही. माझं असं मत आहे, माझा भविष्यातील संकल्प आहे की मुलांची जी व्यसनाधीनता आहे ती कमी करावे. हे माझं सोशल वर्क म्हणून मी पाहतो याच्याकडे, म्हणजे क्लासच्या व्यतिरिक्त.
आणि जास्तीत जास्त मुलं, मी ज्या परिक्षेत्रात राहतो त्या परिक्षेत्रामधले जास्तीत जास्त मुलं हे शासनाच्या सेवेत कसे लागतील, कसे अचिव्हमेंट करतील. आणि एक मुलगा शासनाच्या सेवेत जर लागला तर तो 3 कुटुंब सुधरवतो. 3 कुटुंबाची आर्थिक स्थिती चांगली होते. त्याच्या कुटुंबाची वैयक्तिक म्हणजे आईवडिलांची, त्याच्यावर डिपेंडंट असणारे जर भाऊ बहीण असतील त्यांना पण चांगलं सेटल करू शकतो तो. त्यांना चांगलं शिक्षण देऊ शकतो तो, जबाबदारी पार पाडू शकतो. आणि त्याच्यानंतर आईवडिलांचं संगोपन चांगल्या प्रकारे करू शकतो. आईवडिलांच्या दबलेल्या इच्छा आकांक्षा तो पूर्ण करू शकतो. आणि ज्या मुलीसोबत तो लग्न करेल ते पण एक फॅमिली चांगली सेटल होऊ शकते. त्या मुलीचे पण स्वप्न साकार होऊ शकतात. या दृष्टीने मी म्हणजे विद्यार्थी आजच्या युथमध्ये पाहतो. म्हणून माझा प्रयत्न असा असतो की जास्तीत जास्त मुलांनी स्पर्धा परीक्षेकडे वळून मार्गदर्शन घेऊन, माझं घ्या अन्य कोणाचं घ्या, पण मार्गदर्शन घेऊन त्यांनी हा अभ्यास करावा. माझ्या भविष्यामधल्या योजना अशा आहेत की मी विद्यार्थ्यांना, पूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना, कारण पोलीस भरतीमध्ये खास करून महाराष्ट्राचा डोमिसाईल पाहिजे आहे. महाराष्ट्राच्या बाहेरचा विद्यार्थी त्याचा कॉम्पिटिटर नसतो. त्यामुळे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी जे आहे तर मी असा एक प्लॅटफॉर्म विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिला की जिथे सर्व प्रकारच्या सुविधा ॲट ए टाईम आहेत. त्यामुळे त्या संधीचा जर, आणि तुलनेने आर्थिक मी म्हणजे कमीत कमी पैशामध्ये हे सगळं उपलब्ध करून देतो पोरांना. म्हणजे निशुल्क तर करू नाही शकत मी, पैसेच घेतो त्यांच्याकडून, पण तुलनेने बाकी जसं चालतं त्या तुलनेने मी अत्यंत कमी पैशामध्ये विद्यार्थ्यांचा आर्थिक दर्जा पाहून संधी उपलब्ध करून दिलेली आहे. माझी भविष्यातील योजना आहे की माझ्यासमोर दिसणारा, प्रत्येक इच्छा असणारा, माझ्या पुढे दिसणारा, मला दिसणारा, माझ्या डोळ्यांनी दिसणारा, आणि ज्याची इच्छा आकांक्षा असलेला, ज्या पालकाची इच्छा आकांक्षा असलेले पालक, असा कोणताही विद्यार्थी हा सहज आणि सहजपणे शासनाच्या सेवेत लागू शकतो. आणि हे प्रमाण मला 100% वर न्यायचं. म्हणून मी भविष्यात, आज कदाचित माझ्याकडे काही उणिवा असतीलही किंवा नसतीलही, पण मी जास्तीत जास्त त्या भरून काढून भविष्यामध्ये माझ्याकडे आलेला कोणताही विद्यार्थी मी त्याला शासकीय नोकरी विना खाली हात जाऊ देणार नाही, जर तो माझ्याकडे टिकला तर. असा माझा संकल्प आहे आणि त्या दृष्टीने माझी वाटचाल सुरू आहे. प्रयत्न करेल. त्यासाठी तुमच्यासारख्यांच्या पण शुभेच्छा आमच्या पाठीशी लागतील. सर, मला तुमच्या अनुभवातून एखादी अशी गोष्ट सांगा की जो एखादा व्यक्ती किंवा तुमचा स्टुडंट एखादा जो खूप कठीण प्रसंगातून आला आणि त्यांनी यश त्याचं पटकावलं. माझ्या आज 20 वर्षाच्या अनुभवामध्ये भरपूर सारे विद्यार्थी येऊन गेले. जवळपास 10,000पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना शासनाची नोकरी मिळाली, संपूर्ण महाराष्ट्रभर, भारतभर. कारण सेंट्रल गव्हर्नमेंटचे पण विद्यार्थी माझ्याकडे असतात, रेल्वेमध्ये असतील, सगळीकडे आहेत आणि चांगल्या जबाबदाऱ्या पार पाडतात. तर माझ्याकडे एक मुलगी आहे मंदा गवई नावाची, तिला आईवडील नाहीत. ती मुलगी पोलीसमध्ये हाईटमध्ये काढलं तिला. हां, आई नाही, वडील नाही, कोणीच नाही. ती मुलगी इथे अभ्यास करत होती माझ्याकडे आणि अनाथ असल्यामुळे, म्हणजे आईवडील तिला नसल्या कारणाने मी तिला निशुल्क शिकवलं होतं. देवेंद्र जाधव नावाच्या विद्यार्थ्यांनीच तिला माझ्याकडे पाठवलं होतं. ती अतिशय निराश होती विद्यार्थिनी, पण तिची एक जिद्द होती की मला नोकरीवर लागायचं आहे, सर तुम्ही सांगा मार्ग. तर मी काय केलं की ती हाईट तिची कमी असल्या कारणाने पोलीसमध्ये तिला 2-3 वेळा काढलं. तर मी तिला सहज असं म्हटलं होतं की तू एक काम कर, पोलीसचं जाऊ दे, पण तू फिजिकलची तयारी चालूच ठेव, कारण फॉरेस्टला पण फिजिकल लागतं, अभ्यास हात चालू ठेव. तर मग तिने माझं ऐकलं. कालांतराने मग मी तिला रूम करून दिली, तिला गॅस सिलेंडर घेऊन दिलं. कोरोनाच्या काळात मी तिला माझ्या घरी ठेवलं 1 महिना. हां, ती फारच जिद्दी पोरगी आहे. तर 6-7 महिन्यानंतर फॉरेस्टची भरती आली आणि ती नागपूर विभागामध्ये 9वी मेरिट होती. हां, तर म्हणजे मला असं सांगायचं की ही अनाथ असलेली मुलगी, जिला आईवडील कोणीच नाही आहे आणि तिला सपोर्टर पण कोणी नाही आहे, तर अशी विद्यार्थी जर लागू शकते नोकरीवर,
ज्यांना सर्व सुविधा आहेत असे असंख्य विद्यार्थी, कोणी इच्छा असलेला प्रत्येक विद्यार्थी लागू शकतो. म्हणून मला असं वाटते की मंदा गवई असेल किंवा प्रदीप ओगले सुद्धा अनाथच आहे. मागच्या वर्षी चोर माहुलीचा एक विद्यार्थी शहर पोलीसमध्ये लागला, हर्षल दरणे नावाचा. चोर माहुली गाव आहे त्याचं, त्याला आई वडील कोणीच नाही आहे, तो शहर पोलीसमध्ये लागला. अनाथ पोरं लागू शकतात. किंवा एक मागच्या वर्षी अंकुश शिंगणे नावाचा विद्यार्थी आहे माझा, तो PSI झाला. त्याचे आई आणि वडील दोन्ही पण विटाभट्ट्यांवर काम करायचे. तो पोलीसचा क्लास करायचा. तो म्हणे मला सर अग्निवीरमध्ये लागायचं आहे. अग्निवीरच्या नावाने माझ्याकडे आला आणि PSI झाला. PSI होण्यासाठी आजकाल मुलं पुण्याला जातात, महागडे क्लासेस करतात. मला असं वाटते की आमच्या क्लासमधून तो PSI झाला. मुरलीधर शिंदे नावाचा मुलगा PSI झाला. तर असे असंख्य विद्यार्थी आहेत. तो तर अत्यंत मजुरी करायचे त्याचे वडील, तो PSI झाला. तर कोणताही विद्यार्थी होऊ शकतो. उदाहरणं मला भरपूर सांगता येईल, शेकडो उदाहरणं आहेत. इन्स्पायरिंग उदाहरणं पण आहेत, आईवडील नसलेली उदाहरणं आहेत. अत्यंत हॉटेलमध्ये काम करणारे मुलं. रोशन बनसोड नावाचा 2011च्या बॅचचा विद्यार्थी आहे माझा, शहर पोलीसमध्ये अमरावतीमध्ये कार्यरत आहे. तो रात्रीचा हॉटेलमध्ये जॉब करायचा, दिवसा क्लास करायचा, प्रॅक्टिस करायचा, पोलीसमध्ये लागला. पहिला मेरिट होता तो. 100 पैकी 92 मार्क त्याला लेखी परीक्षेमध्ये होते. ही खूप मोठी अचिव्हमेंट आहे. त्याची पण आहे, अकॅडमीची पण आहे, माझं डिवोशन पण आहे. हे सगळं आहे. तर असं करतात मुलं. तुम्हाला तुमच्या संस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांमध्ये काय बदल घडवायचा आहे, आम्हाला त्याबद्दल थोडी कल्पना द्याल? माझ्या संस्थेच्या माध्यमातून, क्लासच्या माध्यमातून मला इथल्या तरुणाला शासकीय सेवेच्या माध्यमातून सक्षम बनवायचं आहे. हे माझं पहिलं स्वप्न आहे. कारण मी प्रत्येक विद्यार्थ्याला, तो अभ्यासात कमजोर असो किंवा स्ट्रॉंग असो, मी त्याला समाजाची प्रॉपर्टी मानतो. मी मनातून मानतो. आता हे प्रत्येकाला कसं सांगणार, पण माझ्या मनात असतो की माझ्याकडे आलेला प्रत्येक विद्यार्थी हा सोशल वेल्थ आहे, समाजाची प्रॉपर्टी आहे. हा जर शासनाच्या नोकरीत लागला तर एक समाजाची जबाबदारी सांभाळेल, कुटुंबाची सांभाळेल, पर्यायी देशाची पण जबाबदारी सांभाळेल. जे माझे विद्यार्थी, अनेक विद्यार्थी प्रतिक्रिया देतात की आमच्या क्लासमधून शासनाची नोकरी तर मिळतेच, पण इथे खरा माणूस घडवला जातो. अशा अनेक विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया पण आहेत. तर त्या दृष्टीने मी स्वतःही आचरण करतो. तसं मुलांमध्ये तशा गोष्टी इन्सर्ट करण्याचा प्रयत्न करतो, जे मूल्य असतात, सामाजिक मूल्य, जेणेकरून क्लासमधून शिकून गेलेला विद्यार्थी हा कुटुंबाला आणि समाजाला इजा पोहोचवणार नाही, अशी त्याची मानसिकता मॅक्झिमम बनून जाते. असं मला प्रत्येक विद्यार्थ्याबाबत वाटते. आणि कारण शासकीय नोकरीमध्ये जाणारा प्रत्येकच विद्यार्थी हा सक्षमच असेल असं नाही आहे. कारण आपण पाहतो मग शासनामध्ये पण अडचणी येतात. पोलीस खात्यामध्ये पण पोलीसची जबाबदारी पार पाडताना विद्यार्थ्यांकडून चुका होतात. त्यांच्या चुकीच्या सवयीमुळे पर्यायी समाजाची हानी होते, शासनाची हानी होते, देशाची हानी होते. तर मला असं वाटतं की माझ्याकडे आलेला प्रत्येक विद्यार्थी त्यांनी नोकरी तर मिळवावीच. नोकरी तर त्याला मिळणारच आहे, कुठे ना कुठे नोकरी मिळणार आहे. पण त्यांनी जबाबदारी सुद्धा सक्षमपणे आणि प्रामाणिकपणे पार पाडावी, असं पण मला नेहमीच वाटत राहते. त्यामुळे मी सातत्याने तसा प्रयत्न पण करतो. लागलेल्या विद्यार्थ्यांना सुद्धा माझा असाच सल्ला राहतो की बाबा रे, आपल्याला नोकरी मिळाली, जर नोकरी मिळाली नसती तर आपण काय केलं असतं? 200-300 रुपयामध्ये काम केलं असतं कुठेतरी, आणि आपली इच्छा आकांक्षा आपण पूर्ण करू शकलो नसतो. आपल्या आईवडिलांची इच्छा सुद्धा पूर्ण करू शकलो नसतो. आज आपल्याला 50-60 हजार रुपयाची नोकरी जर मिळाली तर त्यामध्ये आर्थिकदृष्ट्या आपल्या स्वतःच्या गरजा मर्यादित करून त्या पैशामध्येच तुम्ही स्वतःचा चांगला विकास करू शकता, बचत करू शकता, अवाढव्य खर्चामध्ये कपात करू शकता. आणि असं जर झालं तर तुम्ही शासनाची जबाबदारी पण चांगली पार पाडू शकता. असा माझा प्रत्येक लागलेल्या, याच्या अगोदर लागलेल्या, याच्या आताही भविष्यात लागणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना सल्ला आहे. आपल्या अकादमीच्या माध्यमातून मला असं वाटते 50 पेक्षा जास्त विद्यार्थी PSI किंवा ठाणेदार कुठेतरी जबाबदारी पार पाडत आहेत. 4 ते 5 हजार विद्यार्थी पोलीस खात्यामध्ये आहेत. 2 ते 3 हजार विद्यार्थी आर्मीमध्ये सेवा देत आहेत किंवा पॅरामिलिटरी फोर्सेसमध्ये आहेत, वन खात्यामध्ये आहेत,
मंत्रालयात क्लासचे विद्यार्थी आहेत, ग्रामसेवक, ग्रामसेविका, तलाठी, शिक्षण सेवक 500पेक्षा जास्त विद्यार्थी ही जबाबदारी पार पाडत आहेत. आणि ते जेव्हा केव्हा भेटतात तेव्हा अजूनही मला सांगतात की सर तुम्ही आम्हाला जे शिकवलं ते आम्हाला अजूनही आठवते. त्यामुळे आमचं कार्य एकदम सुरळीत चालू आहे. शासनाच्या जबाबदाऱ्या पण चांगल्या प्रकारे पार पाडतात ते. त्यामुळे लागलेल्या सर्व लोकांना माझा एक अकॅडमीच्या विद्यार्थ्यांना सल्ला राहील की ठीक आहे, कधीकाळी चुकाही होत असतील, पण त्या चुका रिपीट करू नका. शासनाला, समाजाला चांगली सेवा द्या. चांगली सेवा जर दिली तर भविष्याची पिढीसुद्धा चांगली राहील. आज ज्या समस्या समाजासमोर आहे, आपण सर्व मिळून समाजाच्या ह्या सर्व समस्या कमी करू शकतो ना. सर्व मिळून, मी पण आहे त्यामध्ये, वृत्तपत्राच्या क्षेत्रातले, मीडियातले लोक पण आहेत, समाजात राजकीय लोक पण ही जबाबदारी पार पाडू शकतात. म्हणजे समाजाला आपण वाचवू शकतो आणि समाजाच्या समस्या कमी करू शकतो. म्हणून सर्व विद्यार्थ्यांना, लागलेल्या विद्यार्थ्यांना माझा सल्ला आहे की तुम्ही जबाबदारी चांगली पार पाडा. आणि जे कोणी आर्थिकदृष्ट्या कमजोर असतील विद्यार्थी आसपासचे, त्यांना आर्थिक किंवा जे त्यांना मदत लागेल आपल्या परीने देण्याचा प्रयत्न करा. म्हणजे समाजाची प्रगती घडून येण्यासाठी तुमची मदत होईल. मला एक विचारायचं आहे की स्पर्धा परीक्षांचा मुलं अभ्यास सुरू तर करतात उत्साहाने, सुरू केल्यानंतर कुठपर्यंत त्यांनी अभ्यास करावा आणि कुठे जाऊन त्यांनी एका पॉईंटला थांबावं, याबद्दल तुमचं मत काय आहे? की बरेचसे विद्यार्थी आम्ही बघतो की कंटिन्यू 3-4 वर्ष करतात अभ्यास, पण त्यानंतर त्यांचं होत काही नाही, तर ते मुलं जातात नैराश्यामध्ये, बेरोजगारीमध्ये जातात. तर या विद्यार्थ्यांसाठी तुम्ही काय सांगाल की बा एक काय की तुम्ही या टाइमपर्यंतच अभ्यास करा, त्यानंतर तुम्ही होत नसेल तर थांबावं? थांबणं सुद्धा मला वाटतं की तेवढंच महत्वाचं आहे. की मला असं वाटतं की हे अगदी बरोबर आहे, कारण प्रत्येक विद्यार्थी त्यांनी अपेक्षा केलेली नोकरी तो संपादन करेलच असं नाही. होऊ शकते की ज्यांनी, समजा एखाद्याने PSIचं स्वप्न पाहिलं तर तो पोलीस लागेल, एखाद्याने ऑफिसरचं स्वप्न पाहिलं तर तो PSI होईल किंवा क्लरिकल ग्रेडमध्ये नोकरीवर लागेल. हे निश्चित आहे. सर्व विद्यार्थी त्यांना पाहिजे ती नोकरी मिळेलच असं नाही, पण जे बॅकअप असतात, दुसऱ्या पण पॅरलल नोकऱ्या असतात, त्यामध्ये ते निश्चित नोकरी मिळू शकतात. आता अशा वेळी काय होते, हे नैराश्य विद्यार्थ्यांना काय येते? नैराश्य येण्याचं कारण असं आहे की बरेचदा विद्यार्थ्यांच्या चुका होतात, अभ्यासाच्या मेथड त्यांच्या चुकतात. अभ्यासाच्या मेथडच चुकतात. म्हणजे बरेचसे समाजामध्ये कसं राहते की ग्लॅमर फैलवल्या जाते एखाद्या बाबीचं, की नाही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास म्हणजे खूप जास्त अभ्यास करावा लागतो. जसं UPSCचा अभ्यास आहे, UPSCच्या अभ्यासामध्ये आजही विद्यार्थ्यांना सांगण्यात येते की UPSC आपल्या बसची गोष्ट नाही व्हा, म्हणजे आपल्या क्षमता नाही आहे तिथे. असं बिलकुल नाही. क्षमता प्रत्येकच विद्यार्थ्याची, प्रत्येक वृक्षाची, प्रत्येक बीजाची वृक्ष बनण्याची क्षमता असतेच, बनू शकतो तो. तर मी त्या दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांना पाहतो की प्रत्येक विद्यार्थ्याची क्षमता आहेच. फक्त कधी काळी 2 गोष्टी कारणीभूत राहतात. एक तर त्याला प्रॉपर वे अभ्यासाचा मिळाला नाही, कारण त्याच्या डोक्यात पहिलेच असते की खूप अभ्यासक्रम कठीण आहे, कारण तो स्वतः सिलेबस पाहतच नाही, कोणीतरी सांगितलेली माहिती तो वर्षभर जोपासतो. मला असं वाटते की जी परीक्षा त्याला द्यायची आहे त्याचा अभ्यासक्रम त्यांनी पाहावा आणि याच्या आधीच्या परीक्षांमध्ये कसे प्रश्न विचारले त्याचा अभ्यास सखोल करावा. तर 99% चान्सेस आहेत की म्हणजे तो अपयशीच होणार नाही. हा पहिला मुद्दा आहे. तरी झाला कोणत्याही कारणाने, ज्याला आपण लक फॅक्टर म्हणू किंवा जे काही असेल त्याचा योग म्हणू, किंवा त्याची फॅमिली समस्या असेल, एखाद्याच्या घरात काही आजार येतो किंवा कुटुंबाची एखादी समस्या येते, असं होऊ शकतं. जसं कोरोनाच्या काळात काही बाबी घडल्या आहे ना, तर अशा नैसर्गिक घटना येऊ शकतात, कौटुंबिक समस्या येऊ शकतात. तर अशा विद्यार्थ्यांनी जर समजा ते निराशेमध्ये गेले तर स्पर्धा परीक्षेचा अभ्यासच एवढा स्ट्रॉंग आहे की त्यांना निराशच होत नाही. तो स्वतःच मास्टर बनतो प्रत्येक क्षेत्राचा, म्हणजे त्याच्या क्षेत्राचा. आता 12वी पास झालेला 18 वर्षाचा तरुण स्पर्धा परीक्षेचा अभ्यास जर त्यांनी प्रामाणिकपणे केला तर तो एवढा जागृत होतो की त्याला कोणाच्या मार्गदर्शनाची गरज पण नाही, पण त्यांनी तो प्रॉपर केला पाहिजे. आता तो प्रॉपर त्याच्याकडून का केला जात नाही, तर मग त्याच्या सवयी आहे, सराउंडिंग आहे, आसपासचे लोक आहेत, मित्रमंडळी आहेत,
त्यामुळे काय तो आभासी दुनियेमध्ये राहतो बरेच काळ की नाही आता आपण लागूनच जाऊ. अभ्यास न करता तो स्वप्न रंगवतो की मी लागूनच जाऊ. त्यामुळे काय होते की निराशा आहे. त्यामुळे त्याच्या निराशेमध्ये तर अभ्यास नाही होणार ना. मग निराश असताना त्यांनी 4 काय 5 वर्ष अभ्यास केला. त्यांनी पहिले अभ्यासच एक प्रॉपर वे निवडला पाहिजे. प्रॉपर वेनीच अभ्यास केला पाहिजे. नेमका आणि मोजकाच अभ्यास केला पाहिजे. ही गोष्ट त्याला प्रॉपर मार्गदर्शक किंवा एखाद्या कोचिंग क्लासच्या माध्यमातून प्रॉपरली होऊ शकते. त्यांनी जर समजा वाचतच गेला, आता बरेच पोरं सांगतो तुम्हाला की अभ्यास खूप करतात पण टेस्टच देत नाही. त्यांना असं वाटतं आपल्याला जर कमी मार्क्स मिळाले तर मग आपल्याला बाकी मित्र काय म्हणतील किंवा त्याच्या स्वतःच्याही मनाला कमीपणा वाटेल. तर हा कमीपणा वाटेल काही दिवसासाठी, चालेल ना, वाटू द्यायचा. कारण सुरुवातीला काही आपण एकदम डिप्रेशनमध्ये जात नाही कोणताच विद्यार्थी. डिप्रेशनमध्ये कधी जाणार तो 4-5 वर्षानंतर. सुरुवातीला 6 महिन्यामध्ये त्याला कितीही कमी मार्क्स मिळाले किंवा त्याला सत्य नाही समजलं तरी चालते. म्हणून त्यांनी सुरुवात प्रॉपर वेनी करावी. योग्य मार्गदर्शकाकडून त्यांनी सुरुवात करावी आणि मग त्याला 99% मला असं वाटतं की नैराश्य येणार नाही. जर त्यामधले 1% विद्यार्थी उरले तर मग त्यांच्या बाबतीत माझं असं म्हणणं आहे की त्याचा अभ्यास एवढा चांगला झालेला असतो की तो ज्याही क्षेत्रात जाईल. त्यांनी एखाद्या खाजगी संस्थेमध्ये जरी काम केलं ना तरी तो अतिशय प्रामाणिकपणे आणि उच्च स्तरावर तिथे पण काम करेल. तिथे तो 1 नंबर ठरू शकतो त्या फर्ममध्ये जिथे कुठे काम करेल. कारण त्याचा अभ्यास झालेला असतो. अभ्यासामुळे जागृती येते ना, काय करावं आणि काय नाही करावं याची ओळख अभ्यासातून येते. त्यामुळे तो स्वतःचं करिअर चांगलं तयार करू शकतो. आणि असे काही विद्यार्थी जर असतील तर त्यांनी त्यांचा बॅकअप प्लॅन आधीपासून तयार करून ठेवावा की जर आपण लागलो नाही तर मग पुढे काय करावं. हे बॅकअप प्लॅनची गरज कोणाला असते, जे करतानाच हळुवारपणे करतात. सुरुवातच ज्यांनी जोमाने केली त्याला मला असं वाटतं बॅकअप प्लॅनची फारशी गरज भासणार असं वाटत नाही. म्हणून निराश कोणीच होऊ नका. सर्वजण या वयात असणारे विद्यार्थी लागणारच. नाही लागलेल्या विद्यार्थ्यांसाठी भरपूर काही करण्यासारखं आहे. शेती पण चांगला करू शकतो लागलेला विद्यार्थी. एक स्वप्नील नावाचा माझा विद्यार्थी आहे गावंडे, यवतमाळ जिल्ह्यात. त्यांनी 5 एकराची 25 एकर शेती केली. ॲग्रिकल्चर झालं होतं त्याचं आणि तो नोकरीसाठीच आला होता माझ्याकडे, पण तो लागला नाही. तर मग त्याचं गाव तर मला नाही आठवत. स्वप्नील नाव आहे त्याचं. त्याचे काका माझे मित्र आहेत. तर आता 25 एकर शेती आहे त्याच्याकडे. 4 ट्रॅक्टर आहेत, थ्रेशिंग मशीन आहे आणि भरपूर सारं चांगलं काम करतो आहे. शेती पण चांगला करू शकतो तो अभ्यासामुळे. हे कशामुळे पॉसिबल आहे? अभ्यासामुळे. 5 एकर शेतीचा 25 एकर करणारा विद्यार्थीने त्याचा अभ्यास किती प्रामाणिकपणे केला असेल हे पण त्यावरून सिद्ध होते. बरेच एक स्वप्नील चौरे नावाचा माझा विद्यार्थी आहे. तो पोलीसमध्ये नाही लागला पण ICICI बँकेमध्ये आता तो चांगल्या पदावर आहे. म्हणजे त्याला पोलीसपेक्षा जास्त पगार आहे. असे पण काही विद्यार्थी आहेत. काही इथे कंत्राटी पद्धतीने जॉब करतात तर त्यांना पण आता चांगला पगार आहे. काही व्यापार करतात पोरं. एक विद्यार्थी माझा भाजीपाल्याची गाडी चालवतो. स्वतःचा चांगला पूर्ण कुटुंब सांभाळलं, प्रशांत किटुकले नावाचा, राधानगरमध्ये. तर त्यामुळे ज्यांनी अभ्यास केला त्याच्यामध्ये तसेच चांगले गुण इन्सर्ट होतात. तो थोडासा प्रॉपर वेनी चालतो आयुष्यभर. त्यामुळे मला असं वाटतं की ती स्पर्धा परीक्षेचा अभ्यास ही काही नुकसान देणारी बाब नाही. आणि विशेष म्हणजे पोलीस भरतीचा किंवा आर्मीचा सराव करताना फिजिकल फिटनेस ही तर वेगळी अचिव्हमेंट आहे. म्हणजे जो सराव करीत असताना 1-2 वर्ष जर त्यांनी फिजिकल फिटनेसवर लक्ष दिलं तर त्याचं संपूर्ण आयुष्य चांगलं स्ट्रॉंग राहतं. तो रोगापासून दूर राहतो. हा पण त्याचा एक ॲडिशनल फायदा असं मला वाटतं. सो आता आपण कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यामध्ये आलो आहे. सरांनी सर्व प्रश्नांचे उत्तर अगदी छान आणि व्यवस्थितरित्या आणि पूर्ण पारदर्शकतेपणे सरांनी उत्तरं दिले आपल्याला. त्याबद्दल मी सरांचे आभार मानतो पूर्ण टीमकडून सरांच्या. थँक्यू सो मच सर. समाजातल्या महत्त्वाच्या प्रश्नांवर माझ्यासोबत चर्चा केली त्यासाठी मी तुमचा पण खूप खूप आभारी आहे.